मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला हा जो 3x3 चा रुबिक्स क्यूब आहे ना, हा सॉल्व्ह करून दाखवणार आहे। आणि सॉल्व्ह करत असताना तुम्ही फक्त एकच गोष्ट या ठिकाणी शिकायची आहे मित्रांनो, की कोणत्या सिच्युएशन मध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये आपण क्यूबला कसं या ठिकाणी होल्ड करणार आहोत, कसं पकडून ठेवणार आहोत। ठीक आहे, फक्त ह्या अँगलनं पकडायचंय, असं पकडायचंय की कुठून कोणत्या साईडनं पकडायचंय, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। एवढं जरी तुम्ही शिकला ना मित्रांनो, तुम्ही 90% क्यूब जो आहे तो एका मिनिटामध्ये सॉल्व्ह करू शकाल। फक्त क्यूबला कोणत्या परिस्थितीमध्ये कसं पकडायचंय। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एक प्लस बनवून दाखवणार आहे। प्लस बनवण्यासाठी, प्लस बनवणं म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक बेरजेचं चिन्ह बनवायचं आहे। या ठिकाणी जसं लाल आहे ना, तसाच या ठिकाणी इथं जर मी लाल आणला तर काय होईल, आपलं एक बेरजेचं चिन्ह होईल। या ठिकाणी लाल आणण्यासाठी मला काय करावं लागेल, इथं फक्त मध्यभागी कुठे लाल आहेत, खाली कुठे जर लाल असतील ना, तेच लाल मी फक्त वरती आणू शकतो। आता या ठिकाणी एक लाल जो आहे तो मी इथं वरती आणू शकतो, परंतु याच्या स्ट्रेट लाईन मध्ये इथे एक लाल आहे। मी काय करेल, वरच्या लेअरला अशा प्रकारे फिरवल। ठीक आहे, याला असं फिरवल, पहा या ठिकाणी आणखीन एक लाल आलेला आहे। आता खाली एक लाल होतो तो या ठिकाणी आलाय, मला फक्त या ठिकाणचेच लाल जे आहेत ते मी आणू शकतो। मग मी क्यूबला पुन्हा अशा प्रकारे फिरवून पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे लाल आणू शकतो। ठीक आहे, आता फक्त एकच लाल राहिलाय की तो जर या ठिकाणी आला ना, की आपलं बेरजेचं चिन्ह या ठिकाणी पूर्ण होणार आहे। आपण पाहूयात कोणत्या ठिकाणी लाल आहे, तर इथं आहे। पहा इथं आहे म्हटल्यानंतर मी काय करेल, याला असं फिरवण्यासाठी अगोदर वरच्या लेअरला अशा प्रकारे फिरवून घेईल। तर हा लाल जो आहे त्याला मी इथं आणेल, इथून वरती आणू शकतो आणि आपलं बेरजेचं जे चिन्ह आहे ते आपलं बनणार आहे। तर मित्रांनो, बेरजेचं चिन्ह झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, हे जे मधले कलर आहेत ना, हे सारखे करून घ्यायचे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की हे दोन कलर सेम झालेले आहेत, परंतु या ठिकाणी सेम नाहीयेत, या ठिकाणीही नाहीयेत आणि या ठिकाणीही नाहीयेत। तर आपण काय करणार आहोत, एकदा बेरज चिन्ह केलं की दोन जे कलर असतात ते आपले बाय डिफॉल्ट येत असतात, आपोआप येत असतात। यासाठी वरच्या लेअरला तुम्ही एकदा दोनदा फिरवून पहा। जसं की पिवळा पिवळा मॅच झालाय, हिरवा हिरवा मॅच झालाय, परंतु निळा आणि पांढरा मॅच नाहीये, निळा आणि पांढरा मॅच नाहीये। तर क्यूबला आता तुम्हाला हे दोन मॅच करण्यासाठी हे दोन मॅच पण करायचे, आपलं बेरजेचं चिन्ह पण खराब नाही करायचं, इकडे जे मॅच झाले त्यांना पण बिघडवायचं नाहीये। त्यासाठी आपण क्यूबला कसं पकडणार आहोत, तुम्ही क्यूबला असं पकडा। असं पकडा म्हणजे कसं होईल की या ठिकाणी डाव्या हाताला तुमचे हे एक मॅच राहील आणि तुमच्या अपोजिट विरुद्ध दिशेला हा एक मॅच राहील। तुमच्या समोर एक मिसमॅच राहील आणि उजव्या हाताला एक मिसमॅच राहील। म्हणजे याचा जो जोडीदार आहे ना तो उजवीकडे राहील आणि याचा जोडीदार तुमच्या समोर राहील। क्यूबला असं पकडा। ठीक आहे, हा जो लेअर आहे ना उजवा, या उजव्या लेअरला दोनदा खाली करा। म्हणजे हा जो कलर होता ना तो इथे होता, तो इथे आला। आता याला काय करा, आपल्या समोर घ्या। या ठिकाणी समोर घेतल्यानंतर आता ह्या समोरच्या लेअरला दोनदा वर फिरवा। फिरवलं त्यानंतर पहा इथला जो आपला मॅच होता ना तो आपल्या समोर आलेला असेल लाल। मग या पांढऱ्याला काय करा, आपल्या उजवीकडचा जो पांढरा आहे ना हा मधला इकडे न्या आणि याला दोनदा पुन्हा वरती फिरवून अशा प्रकारे जो आपला प्लस आहे तो आपला आहे असाच राहील। आणि जे दोन कलर सेम होत नव्हते, ठीक आहे, हा सेम होत नव्हता, हा सेम होत नव्हता, तो सेम होईल। आणि जे पिवळे आणि या ठिकाणी हिरवे जे आहेत ते दोन सेम होते ते आपले बिघडणार नाहीत। म्हणजे पहिल्यांदा प्लस बनवा, त्यानंतर यांचे जो मॅचेस आहेत सेंटरचे मध्यभागाचे हे मॅच आपण काय करायचे, पूर्ण करून घ्यायचे। एवढं बेसिक झालं की यानंतर आपण फर्स्ट जो लेअर आहे ना, पहिला जो लेअर आहे याला आपण पूर्ण करणार आहोत। पूर्ण करण्यासाठी आपण जो लाल कलरनं सुरुवात केली ना, हा लाल कलर इथे कोपऱ्यांमध्ये कुठे आहे ते पाहायचंय। ठीक आहे, तुम्हाला पहा या ठिकाणी पाहायला मिळेल। या ठिकाणी पाहिल्यानंतर क्यूबला असं पकडा। आता हा जो लाल कलर आहे आपल्याला वरती आणायचा आहे, परंतु या लाल कलरची हीच बरोबर दिशा आहे का, बरोबर जागा आहे की नाही हे एकदा आपण खात्री करणार आहोत। त्यासाठी काय करणार, क्यूबला असंच पकडणार। ठीक आहे, लाल कलरच्या शेजारी दोन कलर आहेत, या ठिकाणी हिरवा आहे, हा हिरवा इथे असायला हवा। ठीक आहे, आपण याला बदलू शकत नाही, परंतु खालच्या लेअरला आपण फिरवून बदलू शकतो। हिरवा इथे हिरव्याला मॅच होईल आणि पांढरा समोर पाहिजे, तो नाहीये। आपण काय करूयात, दोन लेअरला अशा प्रकारे फिरवून पाहू। अशा ठिकाणी आणायचंय की हिरव्याला हिरवा मॅच होईल, पांढऱ्याला पांढरा मॅच होईल। म्हणजे या लालची सही पोझिशन आहे, एकदम बरोबर इथे तो बसणार आहे, म्हणजे तो या ठिकाणी बसणार आहे। आता आपण काय करायचं, क्यूबला असं पकडायचंय, जर हा लाल तुमच्या उजव्या हाताला असेल ना तर आपण उजवीकडून डावीकडे फिरवायचंय, उजव्या लेअरलाच वरून खाली आणायचंय, पुन्हा मागे घेऊन जायचंय, पुन्हा वरती घेऊन जायचंय। जर हा लाल तुमच्या डावीकडे असतं ना तर डावीकडून आपण उजवीकडे फिरवलं असतं, डाव्यालाच वरून खाली आणलं असतं, पुन्हा मागे घेऊन गेलो असतो, पुन्हा वरती घेऊन गेलो असतो। पण या केसमध्ये काय झालंय की तो उजवीकडे आहे, तर उजवीकडून आपण त्याला डावीकडे फिरवणार,
उजव्यालाच वरून खाली घेणार, याला पुन्हा वापस, पुन्हा वरती. असे करत करत आपण आणखीन 3 आणायचे की ज्यामुळं आपला फर्स्ट लेअर जो आहे तो सॉल्व्ह होईल. पुन्हा पाहायचंय की लाल आपलं खाली कुठे आहे. पहा, एक ह्या ठिकाणी, या ठिकाणी लाल नाहीये, इथे कुठेच नाहीये, परंतु तुम्हाला दिसेल की या ठिकाणी एक लाल आहे. पहा, ठीक आहे. हा जो लाल आहे ना, किंवा हा जर इथे लाल नसेल तर इथे लाल आहे. ओके, जर हा लाल किंवा हा लाल तुम्ही इथे असल्यानंतर आपण काय करतो की उजवीकडून डावीकडे फिरवतो, उजव्यालाच वरून खाली आणतो, पुन्हा मागं पुन्हा वरती. ती स्टेप करायची आहे. ठीक आहे. पहा आता काय करणार आहे, हा उजवीकडे आहे, इथं उजवीकडे आहे म्हणून उजवीकडून डावीकडं, उजव्यालाच वरून खाली, पुन्हा मागे, पुन्हा वरती. असं केल्यानंतर काय होईल, एक जो लाल आहे तो काय होणार आहे, अशा प्रकारे येईल. आता पिवळ्याला पिवळा मॅच करतोय, हिरव्याला हिरवा मॅच करतोय. हा उजवीकडे आहे म्हणून याला उजवीकडून डावीकडं, उजव्यालाच वरून खाली, पुन्हा माग, पुन्हा वरती. ठीक आहे. आता या ठिकाणी पुन्हा एक लाल आहे, याच्या शेजारी आहे तो म्हणजे निळा. निळा आणि पिवळा मॅच होत नाही, तर आपण काय करणार आहोत, अशा प्रकारे क्यूबला फिरवणार आहोत. आता पहा, निळा निळ्याला मॅच करतोय, पिवळा पिवळ्याला मॅच करतोय. मग क्यूबला असंच पकडा, उजवीकडे असेल तर उजवीकडून डावीकडं, उजव्यालाच वरून खाली, पुन्हा मागे, पुन्हा वरती. आता फक्त एकच राहिलेला आहे की तो एक आपण बसवला ना की आपला फर्स्ट लेअर, पहिला लेअर सॉल्व्ह होईल. त्यासाठी आपण पुन्हा ती स्टेप करणार आहोत. या ठिकाणी कोपऱ्यांमध्ये कुठ्या या ठिकाणी लाल आहे तो पाहणार आहोत. आता पहा, या ठिकाणी लाल आहे, मग आपण काय करूयात, लालला ज्या ठिकाणी आपल्याला बसवायचं ना त्या ठिकाणी घेऊयात. आता या ठिकाणी हा आहे आपल्या उजवीकडे असेल तर आपण त्याला पुन्हा उजवीकडून डावीकडे फिरवतो, उजव्यालाच वरून खाली, पुन्हा वापस, पुन्हा वरती. आपल्याला इथे हवा आहे. ठीक आहे. पुन्हा हा इथे आहे असं समजा, उजवीकडून डावीकडं, उजव्यालाच वरून खाली, पुन्हा वापस, पुन्हा वरती. ठीक आहे. आता ह्या क्यूब मध्ये झालंय असं की आपल्याला एकदाही लाल जो आहे तो डावीकडे मिळाला नाही, उजवीकडे मिळाला. जर डावीकडे मिळाला ना तर काही घाबरायचं नाहीये, डावीकडून उजवीकडे फिरवायचंय, त्यानंतर डाव्यालाच वरून खाली घ्यायचंय, पुन्हा वापस, पुन्हा वरती. आता हा आपल्याकडे आहे, हा आहे या ठिकाणी उजवीकडं, उजवीकडून डावीकडं, उजव्यालाच वरून खाली, पुन्हा मागे, पुन्हा वरती. तुम्ही पाहू शकता की आपला पहिला जो लेअर आहे ना हा पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे कलर दिसतील. हे कलर ही तुमचे सेम यायला हवेत. ठीक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की इथे लाल येतो परंतु या ठिकाणचे कलर आपले सेम नसतात, असं व्हायला नकोय. त्यामुळे हे पण सेम आहेत, हे पण सेम असतील ना तर समजा की तुमचा पहिला लेअर या ठिकाणी सक्सेसफुली सॉल्व्ह झालेला आहे. आता पहिला लेअर सॉल्व्ह झाल्यानंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या लेअरकडे. पहिला लेअर सॉल्व्ह केल्यानंतर, पहिल्या लेअरसाठी आपण लाल कलर वापरला होता ना, तर या लालच्या विरुद्ध या ठिकाणी केशरी कलर असतो. ठीक आहे. ह्या केशरी कलरवर आपल्याला फोकस करायचं आहे. यामध्ये सेकंड लेअर मध्ये काय होतं की फक्त आपल्याला एवढे एजेस जे आहेत ना हे फिक्स करायचे असतात. हे फिक्स करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी, कारण इथलेच आपण इकडे बसवत असतो म्हणून याच्यावरती आपल्याला फोकस करावं लागतं. आता याच्यामध्ये हा जो केशरी कलर नसणारा कोणताही सेंटरचं एजवर आपण फोकस करणार आहोत. आता याच्यावरती आपण फोकस नाही करू शकत कारण या ठिकाणी केशरी कलर आहेत. आपण या ठिकाणी फोकस करू शकतो, या ठिकाणी नाही करू शकत कारण केशरी आहे. या ठिकाणी आपण फोकस करू शकतो कारण या ठिकाणी नॉन केशरी आहे. ठीक आहे. तर कसं फोकस करायचं पहा, जर याच्यावर फोकस केलं ना तर समजा की हा कलर आणि हा कलर सेम असायला हवे. ठीक आहे. आपण याला बदलू शकत नाही, परंतु तिसऱ्या लेअरला अशा प्रकारे फिरवून हे कलर आपण सेम करून घेऊ शकतो. आता यावर फोकस केलाय ना पांढऱ्यावर, तर याच्या खाली एक कलर असतो तो म्हणजे हिरवा. हा हिरवा कलर जर क्यूबला तुम्ही असं पकडलं ना तर समजा हा हिरवा कलर एकतर तुमच्या उजवीकडे असतो किंवा डावीकडे असतो, दोन्हीपैकी एकाच ठिकाणी असतो. ठीक आहे. हा हिरवा कलर उजवीकडे किंवा डावीकडे असतो. माझ्या या केसमध्ये उजवीकडे आहे, तर मी याला काय करेल, याला या उजव्या कलर पासून लांब घेऊन जाईल. याला असं नेलं तर तो जवळ जाईल. ठीक आहे. लांब नेणं म्हणजे इकडे फिरवेल, म्हणजे खालचा लेअर कोणत्या दिशेला फिरणार आहे, तो उजवीकडून डावीकडे फिरेल. उजवीकडून डावीकडे फिरला ना मग उजव्यालाच मी वरून खाली घेईल, पुन्हा मागे, पुन्हा वरती. आता असं केल्यानंतर आपण जो फर्स्ट लेअर सॉल्व्ह केलता तो बिघडेल. त्यामधला एक जो आहे तो आपल्या इथं आलेला आहे खाली. क्यूबला आपण असं पकडलं, इथे पहा हा आहे डावीकडे, डावीकडे असेल ना तर आपण डावीकडून उजवीकडे फिरवू, डाव्यालाच वरून खाली आणू, पुन्हा मागे आणि वरती. की जो तुम्ही पांढरा आणि हिरव्यावर फोकस केलता ना तो या ठिकाणी बरोबर बसलाय.
अजून आपले 1 2 आणि 3 राहिलेत, ते आपण फिक्स केले की आपला दुसरा लेअर पण सॉल्व्ह होईल। यासाठी याच्या विरुद्धचा कलर केशरी, की जो या ठिकाणी कुठेही नसेल ना, तो एज आपण फोकस करणार आहोत। याला आपण दुर्लक्ष करणार आहोत, याला दुर्लक्ष करणार आहोत, या ठिकाणी एकही केशरी नाही, याला आपण फिक्स करणार आहोत। आता पहा, हा पिवळ्याच्या खाली आलेला आहे, पिवळ्याच्या खाली आणखीन एक कलर आहे निळा। एकतर निळा तुमच्या या ठिकाणी उजवीकडे असतो किंवा डावीकडे असतो, माझ्या उजवीकडे आलेला आहे, म्हणून मी काय करेल, याला ह्या खालच्या लेअरला उजवीकडून डावीकडे फिरवेल, उजव्यालाच वरून खाली आणेल, पुन्हा मागे घेऊन जाईल आणि पुन्हा वरती घेऊन जाईल। पहा, पुन्हा इथला आला डावीकडे, डावीकडून उजवीकडे फिरवेल, डाव्यालाच वरून खाली, पुन्हा वापस, पुन्हा वरती। बघा आपला फिक्स झाला की नाही। अजून 2 राहिले असतील, त्यासाठी आपण पुन्हा जे केसरी नाहीये त्यांच्यावर फोकस करूयात। याला इग्नोर करा, याला आपण फोकस करू शकतो कारण इथे आहे पांढरा आणि निळा। पांढऱ्याला काय करणार आहोत आपण, पांढऱ्याच्या खाली घेऊन येणार आहोत। पांढऱ्याच्या खाली पांढरा आला, पांढऱ्याच्या खाली निळा आहे, एक तर निळा असू शकतो तुमच्या उजवीकडे किंवा डावीकडे। आता तो डावीकडे आलेला आहे, म्हणून खालच्या लेअरला डावीकडून उजवीकडे, डाव्यालाच वरून खाली, पुन्हा मागे, पुन्हा वरती। असं केल्यानंतर क्यूबला असं पकडा, ठीक आहे। हा आहे तुमच्या उजवीकडे, उजवीकडे असेल तर उजवीकडून डावीकडे, उजव्यालाच वरून खाली, पुन्हा मागे, पुन्हा वरती। बघा फिक्स झालाय की नाही। आता या ठिकाणी फक्त एकच राहिलाय, ठीक आहे, तो मॅच केला म्हणजे आपला सेकंड लेअर सॉल्व्ह होईल। यासाठी आपण जो केशरी नाहीये त्याच्यावर फोकस करणार आहोत। कधी कधी मित्रांनो काय होतं, खाली 4ही इथे केशरी येतात, ठीक आहे। आपल्या या सिच्युएशन मध्ये असं झालेलं नाहीये। जर समजा तुमच्याकडे 4ही अशा प्रकारचे केशरी आले ना, तर काय करा तुम्ही, समजा तुमचा जो मिसमॅच आहे तो जर या ठिकाणी डावीकडे आहे ना, तर मग खालच्या लेअरला डावीकडून उजवीकडे फिरवा, डाव्यालाच वरून खाली घ्या, पुन्हा मागे, पुन्हा वरती, ठीक आहे। मग तुमचा वरचा लेअर पुन्हा खराब होईल, तो येईल तुमचा असा क्यूबला पकडल्यानंतर उजवीकडं, पुन्हा उजवीकडून डावीकडं, उजव्यालाच वरून खाली, पुन्हा मागे, पुन्हा वरती, ठीक आहे। माझ्या या सिच्युएशन मध्ये काय झालंय, मला प्रत्येक वेळेस खाली एक नॉन केशरी कलर मिळालाय, त्यामुळे ही स्टेप्स करावी लागली नाही, ठीक आहे। मी काय करेल, हिरव्याच्या खाली आणेल, हिरव्याच्या खाली पिवळा आहे, पिवळा आपल्या उजवीकडे आहे ना, म्हणून उजवीकडून डावीकडे फिरवेल, उजव्यालाच वरून खाली, पुन्हा मागे, पुन्हा वरती। असं केल्यानंतर वरचा लेअर खराब होईल, त्याचा मॅच येईल खाली, तो आहे डावीकडे, डावीकडून उजवीकडे, वरून खाली, पुन्हा मागे, पुन्हा वरती, आणि आपला दुसरा लेअर सक्सेसफुली सॉल्व्ह होईल। दुसरा लेअर सॉल्व्ह झाला ना, मग आपण क्यूबला असं पकडायचं आहे, ठीक आहे। आता आपल्याला या ठिकाणी पुन्हा तिसरा लेअर सॉल्व्ह करण्यासाठी जसं आपण खाली इथं प्लस बनवला होता ना, तसाच प्लस आपल्याला इथे पण बनवायचा आहे। प्लस बनला की त्याच्या इथले पुन्हा कलर सेम करून घ्यायचे, खालचे लेअर न बिघडवता, हे सगळं आपल्याला करायचं असतं। हा सेम करून घ्यावा लागेल इथे, म्हणजे केशरी अगोदर इथं आणावं लागेल, इथं आणावं लागेल, इथं ती आहेत परंतु खालच्या बाजूला आहेत, त्यांची तोंड खाली आहेत, त्यांची तोंड आपल्याला वरती करून घ्यावं लागेल। करून तर घ्यायचे, परंतु खालचे 2 लेअर पण आपल्याला खराब करायचे नाहीयेत, त्यासाठी स्टेप्स असतात, त्या स्टेप्स तुम्हाला पाठ करावं लागतील। पहा, आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला इथे केशरी कलर आणण्यासाठी एक उलटा यल बनवावा लागेल। उलटा यलचा माझा अर्थ असा आहे, तुम्हाला उलटा यल म्हणजे सोयीचा यल म्हणजे आपला असा असतो पहा, आणि उलटा म्हणजे काय होईल, त्याची एक बाजू जाईल आपल्या उजवीकडे आणि एक बाजू आपल्याकडे येईल, ठीक आहे। कधी कधी त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सेकंड लेअर सॉल्व्ह करताना तुम्हाला या ठिकाणी एखादा उलटा यल मिळतो, कधी कधी एखादी लाईन पण मिळते, कधी कधी तुमचं नशीब फार चांगलं असेल ना, तर तुम्हाला या ठिकाणी बेरजेचं चिन्ह पण आपोआप मिळतं, परंतु प्रत्येक वेळेस मिळेल याची गॅरंटी नाही, ते आपल्याला बनवता आले पाहिजे। माझ्या या केसमध्ये काय झालंय, मला इथं उलटा यल पण मिळालेला नाहीये, लाईन पण नाही आणि बेरजेचं चिन्ह नाहीच नाही। मग क्यूबला मी कसंही पकडेल, ठीक आहे। जर उलटा यल आला असेल ना तुम्हाला, तर क्यूबला असं पकडा, म्हणजे इथे एक केशरी असेल आणि इथे एक केशरी असेल। तुम्हाला जर एक लाईन मिळाली असेल ना, एक रेषा, तर इथे एक तुम्हाला केशरी असेल आणि इथे एक केशरी, क्यूबला असं पकडा। तुम्हाला समांतर उलटा यल म्हणजे असं आपल्याकडे ठेवा, क्यूबला असं पकडा, स्टेप्स करा, तुम्ही पुढच्या स्टेपवर जा। स्टेप्स पहा काय आहे, मला आता या ठिकाणी स्टेप्स केली की उलटा यल मिळेल। समोरचा जो आहे ना, याला अशा प्रकारे, उजवा जो आहे ना याला खालून वर, वरचा जो आहे ना याला उजवीकडून डावीकडं। आता ज्या आपण स्टेप्स केल्या त्या पुन्हा उलट्या करून घ्यायच्यात, उजव्याला वरून खाली, टॉपला डावीकडून उजवीकडं, आणि फ्रंटला आपण असं फिरवलं होतं ना, आता सोयीचं करून घ्या। बघा उलटा यल मिळाला का नाही, या ठिकाणी उलटा यल मिळालाय, हा पण आहे, परंतु
याच्याकडे दुर्लक्ष करा, आपल्याला फक्त या उलट्या यलशी मतलब आहे. उलटा यल मिळाला ना, तुम्ही क्यूबला असं पकडा, असंही पकडू नका, असंही पकडू नका, असंही पकडू नका. उलटा यल म्हणजे एक स्ट्रोक जाईल आपल्या उजव्या हाताकडे आणि एक आपल्याकडं. पुन्हा ती स्टेप्स केल्यानंतर आपल्याला एक लाईन भेटेल, एक रेषा मिळेल. बघा काय स्टेप्स आहे. समोरच्याला अशा प्रकारे, उजव्याला खालून वरती, वरच्याला उजवीकडून डावीकडं, उजव्याला वरून खाली, वरच्याला डावीकडून उजवीकडं आणि वरच्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. पहा लाईन मिळाली की नाही. आता या लाईनला तुम्ही असं पकडा. ठीक आहे, या ठिकाणी अजून 2 आलेत, त्यांना दुर्लक्ष करा. आपल्याला लाईनशी मतलब आहे. आता लाईन सोबत जर ती स्टेप्स केली ना, या ठिकाणी आपल्याला एक बेरजेचं चिन्ह पुन्हा मिळून जाईल. ठीक आहे, उलटा यल नंतर आपल्याला लाईन मिळाली. लाईनला असं पकडा. ठीक आहे, पुन्हा ती स्टेप्स करा. समोरच्याला घड्याळाच्या दिशेने फिरवा, उजव्याला खालून वरती, वरच्याला उजवीकडून डावीकडं, उजव्याला वरून खाली, वरच्याला माग आणि समोरच्यालाही माग. ठीक आहे, तुम्ही म्हणाल आपला क्यूबच सॉल्व्ह झालाय. तसं नाहीये, आपल्याला या ठिकाणी फक्त बेरजेचं चिन्ह मिळालंय आणि हे जे कलर आहेत हे आपले खराब आहेत, तुम्ही पाहू शकताय. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी बेरजेचं चिन्ह मिळवलंय, त्यानंतर आपल्याला हे कलर सेम करावे लागतात. ज्यावेळेस आपण बेरजेचं चिन्ह मिळवतो ना, त्यावेळेस सुद्धा 2 कलर आपले मॅच होत असतात. कोणते आहेत ते पाहण्यासाठी आपण क्यूबला एकदा दोनदा तुम्ही फिरवून पाहू शकता. या ठिकाणी पहा, पिवळा आणि हिरवा मॅच झालाय, परंतु या ठिकाणी आपला निळा आणि हिरवा मॅच झालेला नाही, की जो आपला फर्स्ट लेअर मध्ये पण आपल्याला अशा प्रकारे प्रॉब्लेम देत होता. मग क्यूबला कसं पकडाल? क्यूबला असं पकडा, मिसमॅच समोर ठेवा, दुसरा मिसमॅच आपल्या उजव्या हाताला ठेवा, मॅच डाव्या हाताला ठेवा आणि दुसरा मॅच आपल्या या ठिकाणी अपोजिट ठेवा. कधी कधी काय होतं, हा सेम होतो आणि हा सेम होतो. ठीक आहे, त्यावेळेस पण क्यूबला असं पकडा, हा सेम असं पकडा. ह्या केसमध्ये काय झालंय, आपल्याला शेजारचे जे आहेत ते खराब आहेत. क्यूबला असं पकडलंय मी. ठीक आहे, आता एक स्टेप करायची. ती स्टेप्स केली ना आपली, की हे सगळे जे आहेत ते व्यवस्थित होऊन जातात. जसे असे झालेले आहेत ना, हे पण सेम होऊन जातील आणि आपला फर्स्ट लेअर मधला म्हणजे हा टॉपचा जो प्लस आहे तो पण खराब होणार नाही, खालचे 2 लेअर पण खराब होणार नाहीत. स्टेप पहा काय आहे. उजव्याला खालून एकदा, टॉपला उजवीकडून डावीकडे 2दा, उजव्याला खाली, टॉपला मागे, उजव्याला वरती, टॉपला मागे, उजव्याला खाली, टॉपला मागे. बघा हा सेम झाला, हे सेमच होते आणि हे पण सेम झाले. बेरजेचं चिन्ह पण शाबूत आहे, सेंटर पण मॅच झाले. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर आपण काय करायचंय, की आपले जे कोपरे आहेत ना, हे आपल्या जागेवरती बरोबर बसलेत की नाही याची खात्री करायची. जागेवर बसलेत म्हणजे अशा प्रकारे जर क्यूब पकडला ना तुम्ही, तर याच्यातले हे 3 कलर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या एका तरी दिशेला दिसले पाहिजेत. म्हणजे समजा तुम्ही म्हणताय की केशरी बघा इथं बरोबर आहे, परंतु हिरवा ह्या अँगल मधून हिरवा इथेही दिसत नाही, इथेही नाही, म्हणजे चुकीचं आहे. पिवळ्याचं पण तसंच आहे. इथे पहा, आता यांच्यामध्ये एकही हिरवा नाहीये, तो हिरवा इकडे आहे, म्हणजे हा पण चुकीचा बसलाय. इथे पहा, ह्या दिशेतून एकही पांढरा तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे हा चुकीचा बसलाय. ह्या दिशेतून पहा तुम्ही, आता हा बरोबर बसलेला आहे. निळा इथे आहे, पिवळा येथे आहे आणि केशरी येथे आहे. जर एखादा बरोबर दिसला ना, भेटला ना, तर तुम्ही काय करा, क्यूबला असं पकडायचं आहे, म्हणजे जो बरोबर बसलाय तो उजवीकडे आणि समोर राहील आणि 3 जे मिसमॅच आहेत ते असे राहतील. एकही जर नसेल तर तुम्ही क्यूबला कसंही पकडू शकता. एक असेल तर त्याला असं पकडा, जो बरोबर बसलाय ना त्याला काय करा, तुमच्या उजव्या आणि या ठिकाणी समोरच्या साईडला घ्या. आता एक स्टेप्स करायची, ती स्टेप्स जोपर्यंत आपले कोपरे बरोबर बसत नाही तोपर्यंत करायची. स्टेप्स पहा काय आहे. डाव्याला खालून वर, उजव्याला डावीकडे, उजव्याला खालून वर, वरच्याला उजवीकडे, डाव्याला खाली, वरच्याला डावीकडे, उजव्याला खाली, वरच्याला उजवीकडे. ठीक आहे, हा आपला बरोबर बसलेला, तो खराब होणार नाही. आता इकडून पाहूयात. पुन्हा तुम्ही पाहू शकता की हिरवा कुठेही नाही, म्हणजे अजूनही हा खराब आहे, हा पण खराब असणार आहे आणि हा पण खराब असणार आहे. पहा, पिवळा कुठेच नाहीये, पांढरा कुठेच नाहीये, हा आपला बरोबरच होता, म्हणून याला काय केलंय आपण या ठिकाणी असंच ठेवलेलं आहे. क्यूबला आपण असं पकडलं. पुन्हा ती स्टेप्स आपण करणार आहोत. ओके, आता पहा पुन्हा स्टेप्स काय आहे. डाव्याला खालून वरती, वरच्याला डावीकडे,
उजव्याला खालून वरती, वरच्याला उजवीकडे, डाव्याला खाली, वरच्याला डावीकडे, उजव्याला खाली, वरच्याला उजवीकडे. आता पहा, हा एकदम बरोबर बसलाय जसं आपल्याला क्यूब सॉल्व्ह करण्यासाठी हवा आहे. या ठिकाणी पण बरोबर बसलाय. दोन बरोबर बसलेत म्हणजे हे दोन बरोबरच असणार आहे, कारण हा ऑलरेडी होताच. इथे पहा, हा बरोबर आहे, केशरीवर आहे, पिवळा इकडे आहे, हिरवा. म्हणजे क्यूब जो आहे आपला काय झालाय, अशा प्रकारे सॉल्व्ह झालेला आहे. तर मित्रांनो, शेवटी आता आपण 2 स्टेप्स करणार आहोत. त्या स्टेप्समध्ये आपण शेवटच्या स्टेप्समध्ये 99% क्यूब सॉल्व्ह झाला, 1% राहिलाय फक्त. जर तुमचा एक बरोबरच बसलेला असेल, ठीक आहे, एकदम पूर्ण बसलेला असेल ना, जो बरोबर बसला ना त्याला काय करा, डावीकडे आणि आपल्या विरुद्ध दिशेला ठेवायचं. 2 बरोबर बसले असतील तर ते आपल्या डाव्या हाताला ठेवायचे. एक सगळे जर अशा प्रकारचे सगळेच बसले असताना क्यूबला कसंही तुम्ही पकडला असताना काहीच प्रॉब्लेम नव्हता. आता या ठिकाणी 2 आपले बरोबर बसलेले आहेत म्हणून त्यांना आपण काय करणार आहोत, आपल्या डावीकडे ठेवायचं आहे. एकच बरोबर असता तर तो फक्त इथं ठेवलेला असता. आता आपण जो उजव्या हाताला स्टेप्स करणार आहोत ना, तीच डाव्या हाताला करणार आहोत. स्टेप्स ती आपण एकदा केलेली पण आहे. हे जे सेंटर आपले जे मॅच करण्यासाठी जी स्टेप्स केली ना, ती स्टेप आपण उजवीकडे पण करणार आहोत आणि डावीकडे पण करणार आहोत. उजवीकडे पहा मी कसं करतोय. उजव्याला एकदा खालून वरती, टॉपला 2 वेळा, उजवीकडून डावीकडे, उजव्याला खाली, टॉप मागे, उजवा वरती, टॉप मागे, उजवा खाली. ही स्टेप जी केली तीच आता इकडे पण करायची. डाव्याला एकदा वरती, टॉपला, डावीकडून उजवीकडे, डावा खाली, टॉप मागे, डावा वर, टॉप मागे, डावा खाली. ठीक आहे, अजून काहीच फरक पडलेला नाहीये. ही स्टेप्स करायची जोपर्यंत क्यूब सॉल्व्ह होत नाही. उजवा वरती, टॉप 2दा उजवीकडून डावीकडे, उजवा खाली, टॉप मागे, उजवा वरती, टॉप मागे, उजवा खाली. ठीक आहे, आता डावा एकदा वरती होतो, एकदा खाली होतो. 30 स्टेप्स आहे. डावा वरती, टॉप, डावीकडून उजवीकडे, डावा खाली, टॉप मागे, डावा वरती, टॉप मागे, डावा खाली, क्यूब सॉल्व. तर मित्रांनो, अशा प्रकारे क्यूबचे व्हिडिओ या चॅनलवरती मी नेहमीच टाकत असतो. म्हणून अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओलाही लाईक करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.